नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाज सुधारक या महत्त्वपूर्ण घटकामधील काही महत्त्वाचे असे 30 प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. आणि हे जे सर्व प्रश्न आहेत, तर हे महाराष्ट्रामधील ग्रामसेवक, कृषी सेवक, आरोग्य सेवक याचबरोबर एम-पी-एस-सी आणि इतर महत्त्वपूर्ण असणाऱ्या सरळ सेवा भरतीसाठी अत्यंत उपयोगी ठरणारे प्रश्न आहेत. आणि हे सर्व प्रश्न IBPS पॅटर्नवरून घेतलेले आहेत. तर बघा, प्रश्न पहिला आहे विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबाबत, तर या ठिकाणी चुकीचे आहे. तर यांच्याबाबत बरोबर विधाने ओळखा. टायपिंग मिस्टेक आहे. बरोबर विधाने ओळखा. तर बघा, पहिले विधान आहे, सातारा येथे प्रार्थना समाजाची दीक्षा घेतली. तर हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. त्रावणकोर संस्थानातील वायकोम येथे अस्पृश्यांच्या हक्कासाठी सत्याग्रह केला. हे देखील विधान बरोबर आहे. पण द अनटचेबल्स हा ग्रंथ त्यांनी लिहिला होता का विठ्ठल रामजी शिंदे यांनी? तर नाही. म्हणून हे विधान या ठिकाणी तिसरे विधान चुकीचे आहे. तर बघा, विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म कधी झाला होता? तर 23 एप्रिल 1873 मध्ये. कुठे? तर कर्नाटकमधील जमखिंडी या ठिकाणी. याचबरोबर त्रावणकोर संस्थानातील वायकोम या गावी अस्पृश्यांच्या हक्कासाठी विठ्ठल रामजी शिंदे यांनी सत्याग्रह केला. या गावामध्ये काय होते की अस्पृश्य लोकांवर फार बंधने होती. मंदिरात जो जाण्या येण्याचा रस्ता होता त्यावर देखील अस्पृश्य लोकांना फिरण्यास मनाई होती. तर असा हा वायकोम सत्याग्रह विठ्ठल रामजी शिंदे यांनी 1924 मध्ये केला होता. 1924. तर बघा, याचबरोबर द अनटचेबल्स हा ग्रंथ कोणी लिहिला? द अनटचेबल्स, तर हा ग्रंथ लिहिला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1948 मध्ये. हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि विठ्ठल रामजी शिंदे यांनी द प्रॉब्लेम ऑफ अनटचेबल्स इंडिया, म्हणजेच भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न, हा ग्रंथ विठ्ठल रामजी शिंदे यांनी कधी लिहिला होता? तर 1933 मध्ये. म्हणून या ठिकाणी हे विधान तिसरे चुकीचे आहे. म्हणून या ठिकाणी बरोबर विधान आहेत 1 आणि 2, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 व 2. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. राजश्री शाहू महाराज 1920 साली टिंबटिंब येथे झालेल्या ब्राह्मणेतर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष होते. 1920 मध्ये ब्राह्मणेतर सामाजिक परिषद कुठे भरवण्यात आली होती? तर हुबळी या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 1. तर बघा, 1920 मध्ये कर्नाटकमधील हुबळी या ठिकाणी ब्राह्मणेतर सामाजिक परिषद आयोजित करण्यात आली होती. कुठे? कर्नाटकमधील हुबळी या ठिकाणी. याचे अध्यक्ष कोण होते? तर राजश्री छत्रपती शाहू महाराज. याचबरोबर 1919 मध्ये, कधी? 1919 मध्ये उत्तर प्रदेशमधील एक ठिकाण आहे कानपूर. तर येथे अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय परिषद भरली होती आणि या कुर्मी समाजाच्या वतीने शाहू महाराजांना राजश्री ही पदवी देण्यात आली होती. हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. यानंतरचा पुढचा प्रश्न क्रमांक 3. मोपल्याचे बंड, काळे पाणी या कादंबऱ्या खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाशी संबंधित आहेत? तर या कादंबऱ्या कोणी लिहिल्या होत्या? तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी. स्वातंत्र्यवीर सावरकर. तर यांचा जन्म कधी झाला होता? 28 मे 1883 मध्ये. कुठे? तर नाशिक जिल्ह्यामधील भोगूर या ठिकाणी. भोगूर. तर बघा, त्यांनी 1 जानेवारी 1900 मध्ये मित्रमेळा या संघटनेची स्थापना केली होती. कोणत्या? मित्रमेळा. आणि यानंतर 1904 मध्ये मे महिन्यामध्ये मित्रमेळा या संघटनेचे रूपांतर क्रांतिकारी अशा अभिनव भारत या संघटनेमध्ये करण्यात आले. आणि या संघटनेचे जे मुख्यालय होते ते कुठे होते? तर नाशिक या ठिकाणी. याचबरोबर महत्त्वाची माहिती, सावरकरांवर जोसेफ मॅझिनी या इटालियन देशभक्ताचा प्रभाव होता. तर सावरकरांनी 1925 मध्ये रत्नागिरी येथे पतित पावन मंदिर देखील बांधले होते. कुठे? रत्नागिरीमध्ये. 1925 मध्ये. याचबरोबर 1938 मध्ये मुंबई येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर स्वातंत्र्यवीर सावरकर होते. आणि त्यांनी या संमेलनामध्ये लेखण्या मोडा आणि बंदुका उचला असा संदेश जनतेला दिला होता. तर हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. आणि याचबरोबर या ठिकाणी तुमच्यासाठी प्रश्न आहे, सावरकरांचे क्रांतिकारक गुरु कोण होते? सावरकरांचे क्रांतिकारक गुरु, तर त्यांचे नाव तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. पुढचा प्रश्न, खरा ब्राह्मण हे संत एकनाथांच्या जीवनावर आधारित नाटक खालीलपैकी कोणी लिहिले? खरा ब्राह्मण, तर हे नाटक लिहिले होते प्रबोधनकार ठाकरे यांनी. ऑप्शन क्रमांक 4. तर बघा, प्रबोधनकार ठाकरे यांचे पूर्ण नाव काय होते? केशव सीताराम ठाकरे. क्रांतिकारक विचारांना चालना देण्यासाठी आणि जनतेस पटवून देण्यासाठी त्यांनी प्रबोधन 1923 मध्ये प्रबोधन नावाचे पाक्षिक साताऱ्यामधून काढले होते. कोणत्या नावाचे? प्रबोधन.
हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. प्रबोधन. शाहू महाराजांनी त्यांना कोणती एक पदवी दिली होती? त्या पदवीचे नाव आहे कोदंड. प्रबोधनकार ठाकरे यांना पदवी दिली होती कोदंड. याचबरोबर 1927 मध्ये प्रबोधनकार ठाकरे यांनी भारतीय पद्धतीने नवरात्र उत्सव, कोणता उत्सव? नवरात्र उत्सवाचे आयोजन देखील त्यांनी केले होते 1927 मध्ये. पुढचा प्रश्न आहे, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे घोषवाक्य खालीलपैकी कोणत्या संस्थेचे आहे? तर ती संस्था आहे रयत एज्युकेशन सोसायटी, ऑप्शन क्रमांक 2. तर बघा, स्थापना कधी झाली? 4 ऑक्टोबर 1919 मध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर. कोणी केली होती? तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी. कोठे? तर सातारा जिल्ह्यामध्ये एक ठिकाण आहे, त्या ठिकाणाचे नाव आहे काले. काले या ठिकाणी रयत एज्युकेशन सोसायटीची त्यांनी स्थापना केली होती, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी. तर या संस्थेचे बोध वृक्ष जो होता तर तो होता वटवृक्ष. रयत शिक्षण संस्था स्थापन करण्याची प्रेरणा शाहू महाराजांकडून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घेतली होती. आणि या संस्थेची एक प्रमुख योजना होती, ती म्हणजे कोणती? कमवा आणि शिका. याचबरोबर खानदेश एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी झाली? 1986 मध्ये. पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापना कोणी केली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. कधी? 8 जुलै 1945 मध्ये. हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी. कधी? 1884 मध्ये पुणे या ठिकाणी. ही तर माहिती देखील तुम्ही लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचारांच्या प्रचारासाठी जनता पत्र व टिंबटिंब ह्या वृत्तपत्रांचा वापर केला. तर जनता पत्र आणि कोणत्या? मूकनायक, ऑप्शन क्रमांक 1 मूकनायक. तर 31 जानेवारी 1920 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे पाक्षिक सुरू केले. जनता आणि प्रबुद्ध भारत ही वृत्तपत्र देखील त्यांनी 1930 मध्ये सुरू केली होती, जनता आणि प्रबुद्ध भारत. याचबरोबर जे सुधारक वृत्तपत्र होते तर हे 15 ऑक्टोबर 1888 मध्ये गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केले होते. कधी? 15 ऑक्टोबर 1888 मध्ये. याचबरोबर जे वर्तमान दीपिका आहे तर हे ज्ञानोदय या ख्रिस्ती धर्मप्रसारकांच्या वृत्तपत्राला उत्तर देण्यासाठी विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी वर्तमान दीपिका हे वृत्तपत्र सुरू केले होते. आणि जे विचारलहरी आहे तर हे विष्णुशास्त्री चिपळूणकरांचे वडील कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी सुरू केलेले एक वृत्तपत्र आहे विचारलहरी. पुढचा प्रश्न क्रमांक 7. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या ब्राह्मणांचे कसब या ग्रंथाची प्रस्तावना कोणी लिहिली? तर ती लिहिली होती बाबा पदमजी यांनी. ऑप्शन क्रमांक 2 बाबा पदमजी. तर बघा, मराठी ख्रिस्ती वाङ्मयाचे जनक असे कोणाला म्हटले जाते? तर बाबा पदमजी यांना. त्यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे? तर ते आहे अरुणोदय. याचबरोबर त्यांनी मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी लिहिली होती, तर त्या कादंबरीचे नाव तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. बाबा पदमजी यांनी मराठी भाषेतील पहिली जी सामाजिक कादंबरी लिहिली होती तर त्याचे नाव तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहे. टिंबटिंब यांना मराठी भाषेचे शिवाजी असे म्हटले जाते. कोणाला? तर विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना. ऑप्शन क्रमांक 1 विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी असे म्हटले जाते. तर त्यांनी 1874 मध्ये निबंधमाला हे मासिक सुरू केले आणि हे मासिक जे होते ते 8 वर्ष चालले होते. याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज हे चिपळूणकरांचे आराध्य दैवत होते. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी चित्रशाळा, आर्यभूषण, किताबखाना, न्यू इंग्लिश स्कूल या संस्था देखील काढल्या होत्या. हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. यानंतर पुढचा प्रश्न आहे, अयोग्य जोडी ओळखा. अयोग्य या ठिकाणी योग्य झालेले आहे. अयोग्य जोडी ओळखा. मुक्तिसदन 1899 बरोबर आहे. रामकृष्ण मिशन 1897 हे देखील बरोबर आहे. भारत कृषक समाज 1950 हे देखील बरोबर आहे. पण भारत सेवक समाज 1900 ही या ठिकाणी चुकीचे आहे. कारण भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी 12 जून 1905 मध्ये केली होती. कधी? 12 जून 1905. याचबरोबर मुक्तिसदनची स्थापना कुठे करण्यात आली होती? तर केडगाव या ठिकाणी. कधी? 8 सप्टेंबर 1899 मध्ये. कोणी केली होती? तर पंडिता रमाबाई यांनी. रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली होती? स्वामी विवेकानंद यांनी. कधी? 1 मे 1897 मध्ये. कोठे? कलकत्त्यामधील बेलूर या ठिकाणी. बेलूर हे ठिकाण तुम्ही लक्षात ठेवू शकता.
याचबरोबर भारत कृषक समाज याची स्थापना कोणी केली होती? तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी कधी 1955 मध्ये 1955 मध्ये या ठिकाणी 1955 आहे. तर बघा भारत सेवक समाजाची स्थापना केली होती 1905 मध्ये. हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. सुविचार स्मरणी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? तर हा ग्रंथ लिहिला होता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी. ऑप्शन क्रमांक 1. तर बघा 1942 मध्ये जी चले जाव चळवळ होती तर यामध्ये तुकडोजी महाराजांना तुरुंगात टाकले होते आणि तुरुंगात असताना त्यांनी सुविचार स्मरणी हा ग्रंथ लिहिला होता. त्यांनी गावाचा विकास कसा करावा हे समजून देण्यासाठी 4675 ओळींचा एक ग्रंथ लिहिला होता. त्या ग्रंथाचे नाव होते ग्रामगीता. त्यांचे कार्य बघून त्यावेळेसचे देशाचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत ही पदवी देखील दिली होती. पुढचा प्रश्न आहे गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपियरच्या कोणत्या नाटकाचे मराठीत रूपांतर केले? तर ते नाटक होते हॅम्लेट. कोणते? हॅम्लेट. तर बघा 1883 मध्ये कधी 1883 मध्ये गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपियरच्या हॅम्लेट या नाटकाचे मराठीत भाषांतर करून विकार विलसित. कोणते? विकार विलसित हे पुस्तक लिहिले होते. विकार विलसित. आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या आत्मचरित्राचे नाव काय होते? तर ते होते फुटके नशीब. हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. फुटके नशीब. याचबरोबर मित्रांनो असेच व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या GS with PS या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओ देखील पाहू शकता. पुढचा प्रश्न आहे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र खालीलपैकी कोणते आहे? सत्यशोधक समाजाचे मुखपत्र तर ते कोणते? दीनबंधू. तर दीनबंधूची सुरुवात कोणी केली होती? तर सत्यशोधक समाजाच्या प्रचारासाठी कृष्णराव भालेकर यांनी 1877 मध्ये दीनबंधू साप्ताहिक सुरू केले होते. तर बघा सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? 28 सप्टेंबर 1873. कोठे? तर पुणे या ठिकाणी. त्या सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष आणि कोषाध्यक्ष कोण होते? तर महात्मा ज्योतिबा फुले. कार्यवाह कोण होते? नारायण गोविंदराव कडलक. आणि सत्यशोधक समाजाचा उद्देश काय होता? तर बहुजन समाजास धार्मिक व सामाजिक गुलामगिरीमधून मुक्त करणे. पुढचा प्रश्न राजश्री शाहू महाराजांनी शास्त्र जगद्गुरू या पदावर सर्वप्रथम कोणाची नियुक्ती केली? तर ती नियुक्ती केली होती सदाशिव लक्ष्मण पाटील यांची. ऑप्शन क्रमांक 2. तर बघा 1905 मध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी शास्त्र जगद्गुरू या पदावर श्री सदाशिवराव पाटील बेनाडीकर या मराठा समाजातील सुशिक्षित पदवीधराची नेमणूक केली होती. ऑप्शन क्रमांक 2. ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना केली होती महर्षी कर्वे यांनी. ऑप्शन क्रमांक 4. तर बघा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी महर्षी कर्वे यांनी महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना कधी केली होती? तर 1936 मध्ये. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. गोपाळ गणेश आगरकर यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणत्या वर्षी केली? न्यू इंग्लिश स्कूल. तर बघा 1880 मध्ये पुणे या ठिकाणी गोपाळ गणेश आगरकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि लोकमान्य टिळक यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली होती. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 1880 मध्ये. पुढचा प्रश्न आहे लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ टिंबटिंब या तुरुंगात लिहिला. तर कोणत्या तुरुंगात? तर बघा म्यानमारमधील मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला होता. तर लोकमान्य टिळकांना भारतातील पहिले राजकीय कैदी म्हणून देखील ओळखले जाते. भारतातील पहिले राजकीय कैदी म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर आहे मंडाले. ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे महर्षी कर्वे यांना महिला विद्यापीठासाठी खालीलपैकी कोणी देणगी दिली होती? तर कोणी दिली होती? तर ठाकरसी यांनी. ऑप्शन क्रमांक 2 ठाकरसी. तर बघा 3 जून 1916. कधी? 3 जून 1916 मध्ये पुणे जिल्ह्यातील हिंगणे या ठिकाणी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली होती महर्षी कर्वे यांनी.
तर मातृभाषेतून शिक्षण देणारे हे पहिले विद्यापीठ होते. त्याचबरोबर 1920मध्ये तुम्ही नाव लक्षात ठेवू शकता, विठ्ठलदास दामोदर ठाकरसी यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ या विद्यापीठाला 15 लाख रुपयाची देणगी दिली होती. आणि नंतर या विद्यापीठाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले? श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ, म्हणजेच SNDT विद्यापीठ. SNDT विद्यापीठ. पुढचा प्रश्न, बंगालमधील सामाजिक धार्मिक सुधारणांची अग्रगण्य संस्था आत्मीय सभा कोणी स्थापन केली? तर कोणी स्थापन केली? राजा राममोहन रॉय यांनी. ऑप्शन क्रमांक 3. तर बघा, राजा राममोहन रॉय यांनी 1814मध्ये कोलकाता या ठिकाणी आत्मीय सभेची स्थापना केली होती. याचबरोबर राजा राममोहन रॉय यांनी 20 ऑगस्ट 1828मध्ये ब्राह्मण समाजाची स्थापना केली कोलकाता या ठिकाणी. आणि त्यांच्याबरोबर कोण होते? तर द्वारकानाथ टागोर हे. याचबरोबर त्यांनी तत्कालीन प्रचलित चालीरीतींमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी ब्राह्मण समाजाची स्थापना केली होती. हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. चुकीची: आर्य समाज 1875, प्रार्थना समाज 1888, रामकृष्ण मिशन 1897 आणि ब्राह्मण समाज 1828. तर या ठिकाणी चुकीची जोडी कोणती आहे? तर ती आहे प्रार्थना समाज 1888. चुकीची जोडी आहे. तर बघा, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली होती? तर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी. कधी? 1867मध्ये, मुंबई या ठिकाणी. म्हणून ही जोडी या ठिकाणी चुकीची आहे. आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875मध्ये. रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती स्वामी विवेकानंद यांनी 1897मध्ये. आणि ब्राह्मण समाजाची स्थापना राजा राममोहन रॉय आणि द्वारकानाथ टागोर यांनी 1828मध्ये केली होती, 20 ऑगस्ट 1828. पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब हे रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती होते. तर ते कोण होते? तर आचार्य विनोबा भावे. ऑप्शन क्रमांक 1. तर बघा, 1958मध्ये आचार्य विनोबा भावे यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार बहाल करण्यात आला. याचबरोबर त्यांनी 1951मध्ये भूदान चळवळीची देखील सुरुवात केली होती. भूदान चळवळीवर बरेचशा वेळेस प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. याचबरोबर 1940मध्ये त्यांनी सर्वोदय समाजाची देखील स्थापना केली होती. कुठे? सेवाग्राम या ठिकाणी, आचार्य विनोबा भावे यांनी. याचबरोबर 1957मध्ये केरळमध्ये त्यांनी आचार्य विनोबा भावे यांनी शांती सेनेची देखील स्थापना केली होती. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, बॉम्बे असोसिएशनची स्थापना टिंबटिंब व दादाभाई नौरोजी यांनी 1852मध्ये केली. कोणी? दादाभाई नौरोजी आणि जगन्नाथ नाना शंकर शेट यांनी. ऑप्शन क्रमांक 1. तर बघा, बॉम्बे असोसिएशन 26 ऑगस्ट 1852, 26 ऑगस्ट 1852मध्ये नाना शंकर शेट आणि दादाभाई नौरोजी यांनी मुंबई येथे बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली होती. याचे अध्यक्ष कोण होते? नाना शंकर शेट. तर ही संस्था स्थापन करण्यामागे उद्देश काय होता? तर जी जनतेची दुःखे आहेत सरकारला दाखविणे आणि सरकारच्या लोकहिताच्या योजनांना सहकार्य करणे. यानंतर पुढचा प्रश्न, बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वर्तमानपत्र सुरू करताना कोणाचे सहकार्य घेतले होते? दर्पण हे वर्तमानपत्र सुरू करताना तर त्यांनी सहकार्य घेतले होते भाऊ महाजन यांचे. ऑप्शन क्रमांक 1. तर बघा, 6 जानेवारी 1832मध्ये मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण या नावाने सुरू केले. दर्पण हे वृत्तपत्र जे होते ते मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषेमध्ये प्रसिद्ध होत होते. याचबरोबर इंग्लिश जो भाग होता तो हा भाग जांभेकर हे लिहित होते आणि त्याचे मराठीमध्ये भाषांतर हे डॉक्टर भाऊ महाजन करत होते. याचबरोबर दर्पणचा जो शेवटचा अंक होता तो कधी प्रकाशित झाला होता? 26 जून 1840मध्ये, 26 जून 1840. आणि असा हा दर्पण हे जे वर्तमानपत्र होते तर असे 8 वर्षे चालले होते. हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, मानव धर्म सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? मानव धर्म सभा. तर मानव धर्म सभेची स्थापना 22 जून 1844मध्ये गुजरातमधील सुरत या ठिकाणी कोणी केली? तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी. ऑप्शन क्रमांक 2. तर मानव धर्म सभेची स्थापना करण्यामागे काय उद्देश होता?
तर समाजातील दोष आणि उणिवा दूर करणे. याचबरोबर सभेच्या प्रचारासाठी दादोबांनी धर्मविवेचन नाव तुम्ही लक्षात ठेवा, धर्मविवेचन हा ग्रंथ लिहिला होता. आणि दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असे देखील म्हटले जाते. यानंतर पुढचा प्रश्न आहे अयोग्य जोडी ओळखा. तर या ठिकाणी समाजसुधारक दिलेले आहेत आणि त्यांचे जन्म ठिकाण. तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, निफाड. तर नाशिक जिल्ह्यामधील निफाड या ठिकाणी महादेव गोविंद रानडे, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म झाला होता 18 जानेवारी 1842 मध्ये. 18 जानेवारी 1842 मध्ये. म्हणून या ठिकाणी बरोबर आहे 2. विठ्ठल रामजी शिंदे, जमखिंडी. तर कर्नाटकमधील जमखिंडी या ठिकाणी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म झाला होता 23 एप्रिल 1873 मध्ये. 23 एप्रिल 1873 मध्ये. यानंतर गोपाळ गणेश आगरकर, टेंभू. तर कराडमधील टेंभू या ठिकाणी 14 जुलै 1856 मध्ये गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म झाला होता. आणि गोपाळ हरी देशमुख, तर यांचा जन्म कुठे झाला होता, तर पुणे या ठिकाणी. कुठे? पुणे या ठिकाणी 18 फेब्रुवारी 1823 मध्ये. आणि आपल्याला या ठिकाणी पर्यायामध्ये दिलेले आहे सातारा, म्हणून या ठिकाणी हे चुकीचे आहे. ऑप्शन क्रमांक 4. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. सामाजिक अत्याचारास बळी ठरलेल्या बालविधवांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृह चालवणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या आधुनिक स्त्री सुधारक कोण होत्या? तर त्या होत्या सावित्रीबाई फुले. ऑप्शन क्रमांक 4. तर बघा, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना 28 जानेवारी 1863 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या राहत्या घरी केली होती. तर या गृहाची संपूर्ण जबाबदारी त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर सोपवली होती. याच गृहातील काशीबाई या ब्राह्मण विधवेच्या मुलाला महात्मा फुले यांनी दत्तक घेतले आणि त्याचे नाव काय ठेवले? त्याचे नाव ठेवले यशवंत. हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे विधवा स्त्रियांची केशवपणाची पद्धत बंद करण्यासाठी या ठिकाणी नाभिकांचा आहे. नाभिकांचा संप कोणी घडवून आणला? तर हा संप घडवून आणला होता महात्मा ज्योतिबा फुले यांनी. कधी? तर बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी विधवांच्या केशवपण पद्धतीस आळा घालण्यासाठी तळेगाव, डमढेरे आणि ओतूर या 2 ठिकाणी सावित्रीबाई फुले यांच्या आग्रहावरून त्यांनी न्हाव्यांचा संप घडवून आणला होता. कुठे? तळेगाव, डमढेरे आणि ओतूर या ठिकाणी. आणि हा भारतातील पहिलाच न्हाव्यांचा संप होता. हे देखील या ठिकाणी महत्त्वाचे आहे. पुढचा प्रश्न आहे अण्णाभाऊ साठे यांनी खालीलपैकी कोणत्या ग्रंथाचे लेखन केले आहे? माझा रशियाचा प्रवास, वारणीच्या खोऱ्यात, माझी जीवनगाथा आणि दगलबाज शिवाजी. तर अण्णाभाऊ साठे यांनी माझा रशियाचा प्रवास आणि वारणीच्या खोऱ्यात या 2 ग्रंथाचे लेखन केलेले आहे. याचबरोबर बघा, माझी जीवनगाथा आणि दगलबाज शिवाजी या ग्रंथाचे लेखन कोणी केले आहे? तर प्रबोधनकार ठाकरे यांनी. म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2, 1 आणि 2. तर बघा, माझा रशियाचा प्रवास. तर कम्युनिस्ट पक्षाच्या कामासाठी अण्णाभाऊ साठे हे सोव्हिएत रशियाला गेले होते आणि त्यानंतर त्यांनी वापस आल्यावर त्यांचे प्रवास वर्णन म्हणून माझा रशियाचा प्रवास हा ग्रंथ त्यांनी लिहिला होता. यानंतरचा पुढचा प्रश्न स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? स्वतंत्र मजूर पक्ष. तर स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना ऑगस्ट 1936 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर या राजकीय पक्षाची स्थापना केली होती. कोणी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. पुढचा प्रश्न आहे देवदासी प्रथा नष्ट करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या ठिकाणी परिषद घेतली होती? तर कोणत्या ठिकाणी? तर निपाणी या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 4, निपाणी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देवदासी प्रथा नष्ट करण्यासाठी परिषद घेतली होती. याचबरोबर नागपूर या ठिकाणी त्यांनी आपल्या अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा देखील दिली होती आणि स्वतः देखील त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. याचबरोबर माणगाव या ठिकाणी राजश्री शाहू महाराजांनी भरवलेल्या पहिल्या अस्पृश्य परिषदेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते. आणि महाड या ठिकाणी 14 तळ्याचा सत्याग्रह कोणी केला होता? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी.
आणि याचबरोबर या व्हिडिओमधला हा शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 30, ज्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. तर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह टिंब यावर्षी केला. ऑप्शन आहेत 12 मार्च 1946, 20 मार्च 1927, 15 मार्च 1928 आणि 21 मार्च 1924. तर या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. आणि याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. सो फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग.